आल्यात आज आणि ऑलमोस्ट किती सेशन झाले आपले? माझे 12-15. तर मॅडम जेव्हा आल्या होत्या त्यांना बरंच पेन होतं, नागेड त्यांना झाली होती आणि इतकं दुखणं होतं की रात्री झोपू पण शकत नव्हत्या त्या. आणि तुम्ही सांगू शकता मॅम काय एक्झॅक्टली त्रास होता माझ्याकडे यायच्या पहिले? माझ्या छातीत पण पेन होतं, आग होती बर्निंग, आणि तसंच बॅक साईडला लेफ्टच्या खुब्यात पण खूप पेन होतं. म्हणजे मी बसता उठता मला दिवसभर सारखं एकदा कधी छातीत कधी पाठीत असं चमकसारखा कळा यायच्या. रात्री झोप नव्हती प्रॉपर मला, त्यामुळे मी खूप फेडअप झाली होती. जवळजवळ 1.5-2 महिने मी असेच काढले होते. त्या जेव्हा आपल्याकडे आल्या तर म्हणजे जे हर्पीस झोस्टर जे होतं त्याचं त्यांना पेन होतं, पण हर बॉडी वॉज नॉट रेडी फॉर हिलिंग. त्यांचं हिलिंग वॉज डिलेड, म्हणून त्यांना तो त्रास होत होता. तर हे हिलिंग जे डिले होतं हे काही आपले न्यूट्रिशन आपल्या शरीरात कमी असतं त्याच्यामुळे हिलिंग डिले होतं. थोडं शुगर असल्यामुळे पण आतमध्ये त्यांच्या सूज असल्यामुळे पण हिलिंग डिले होतं. आणि बेसिकली एक मोठा ट्रॉमा झाल्यामुळे बॉडी वॉज इन अ शॉक फेज स्टील. तर आम्ही त्यांचं अप्लाइड फिजिओलॉजी करून त्यांचे मेरिडियन बॅलन्स केले, त्यांच्या ऑर्गन्समधले स्ट्रेस काढले. सो इट वॉज इन हर केस लंग मेरिडियन, आणि लंग वॉज विथ प्रफॉर्म ग्रीफ, खूप सॅडनेस होता, तो आम्ही कव्हर केला. आणि मीनवेल त्यांनी मला सांगितलं की थोडासा निमोनिया होऊन गेला होता ना, ते राहिलं होतं. सो आम्ही म्हणजे जो त्यांचा फिजिकल सिम्पटम होता की पेन, दुखणं रिब्सच्या इथे, तर तो आम्ही बेसिकली इमोशन्स आणि न्यूट्रिशनने मॅनेज केलं. येस, डेफिनेटली आम्ही त्यांना मॅन्युअल थेरपी दिलं, कायरो दिलं, मसल्सला मोबिलाइज केलं, मॅन्युअल थेरपी दिलं. मग हा ऍस्पेक्ट एक 30% आहे, तो केला. व्यायाम घेतले की ते परत मसल्स वीक नको व्हायला, किंवा मे बी बिकॉज ऑफ पेन त्यांचा तो वीकनेस होता मसल्समध्ये, तो आम्ही कव्हर केला. पण बेसिकली शी गॉट ओके विथ न्यूट्रिशन, मॅग्नेशियमनी, आणि इमोशनली आम्ही त्यांचा हार्ट चक्र 2दा आलं ते बॅलन्स केलं. सो आय थिंक क्रेडिट गोज टू न्यूट्रिशन अँड एपी. तुम्ही सांगा. नाही, मला खरंच बरं वाटलं. मी जसं MBBS डॉक्टर वगैरे पण केले, ऑर्थोवाले पण केले, आयुर्वेदिक पण केलं होतं या 2-2.5 महिन्यात, पण मला कुणाकडनं फरक नव्हता असा. तो इथे मला रिलीफ खूप भेटलो. ओके, थँक्यू फॉर कमिंग. जुन्या पेशंट आहेत या आणि आठवण ठेवून आल्यात, सो ऑब्लाइज्ड. थँक्यू म्हटलं. तुम्ही